समाजसेवकांच्यावर प्राणघातक सिनेस्टाईल पाठलाग करून हल्ला. दोघेही खास मित्रमैत्रीण. धक्कादायक प्रकार समोर. मानवी जीवनाच्या सुख समृद्धीसाठी संतांनी सुविचारांच्या आधारे भरपूर उपदेश केलेला आहे. मात्र मानवाचा मीपणा व अहंकार हा काही केला जात नाही. रावणाला याच अहंकाराने संपवले. कंसाचेही तसेच झाले. पौराणिक कथांमधून अशी एक ना अनेक उदाहरणे आपल्याला पाहायला मिळतात. ज्याने ज्याने अहंकार बाळगला आणि मीच मोठा अशी भूमिका घेऊन जीवन जगण्याचा निर्धार केला, त्यांचा शेवट अत्यंत वाईट झालेला आहे. याची अनेक दाखले संतांनी दिलेले आहेत. दररोजच्या जीवनामध्ये आपल्या आजूबाजूलाही अशा अनेक घटना दिसतात. मात्र त्या घडत जाणाऱ्या गोष्टी आपल्यासाठी नसून इतरांसाठीच आहेत. अशा पद्धतीची भूमिका घेऊन माणूस जगायला लागतो. दैनंदिन जीवनात देखील मी मोठा की तू मोठा अशा क्षुल्लक कारणावरून होणारे वाद विकोपाला जातात आणि मग क्षुल्लक कारणाच्या निमित्ताने झालेल्या वादातून जीवन बाद होत जाते. काहीसा असाच प्रकार लातूर जिल्ह्यातही घडलेला आहे. ही घटना पुढे सविस्तर पाहण्याअगोदर जर तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन येण्यासाठी शेजारील बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. लातूर येथील समाजसेवक प्रदीप पाटील खंडापूरकर, ज्यांना प्रेमाने बाबा म्हणून संबोधतात, त्यांनी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती एवं ब्रिक्स मानवाधिकार मिशन यांच्या वतीने वेगवेगळी आंदोलने केलेली आहेत. लोकजागृती केली आहे. राज्यभर त्यांनी आपले एक जाळे निर्माण केले आहे. कार्यकर्त्यांनी चुकीच्या मार्गाने जाऊ नये किंवा कार्यकर्त्याला अहंकार येऊ नये म्हणून कार्यकर्त्यांना दिशा देण्यासाठी समाजसेवकांचे मार्गदर्शन व्हावे या उद्देशाने कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचेही आयोजन करतात. तशाच पद्धतीचे एक शिबिर त्यांनी लातूर येथे PVR चौकाजवळील एका मंगल कार्यालयामध्ये आयोजित केले होते. या मेळाव्यासाठी म्हणून संस्थेच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा सोनाली भोसले यांच्यासोबत अनमोल केवटे हे सोलापूरहून लातूरला आले होते. मराठवाडा मुक्ती दिनाच्या दिवशी अर्थात दिनांक 17 सप्टेंबर रोजी इर्टिका कारने ते लातूरला आलेले होते. या संघटनेमध्ये सोनाली भोसले यांचे बऱ्यापैकी वर्चस्व असावे, कारण अनमोल केवटे राहणार मंद्रुप, जिल्हा सोलापूर, त्यांच्यावर काही गुन्हे दाखल झाल्यामुळे आणि त्यांच्या संदर्भात वेगवेगळी चर्चा ऐकण्यात आल्यामुळे त्यांना संघटनेपासून दूर करण्यात आलेले होते. त्यांना पुन्हा संघटनेत घ्यावे असा आग्रह करण्यासाठी सोनाली भोसले यांनी अनमोल केवटे यांना लातूरच्या मेळाव्यासाठी आणले असल्याची चर्चा आहे. मेळावा यशस्वी झाल्यानंतर रात्री 12 वाजण्याच्या सुमारास ते सोलापूरला जाण्यासाठी निघाले. लातूर येथील PVR चौकाच्या जवळील एका मंगल कार्यालयातून ते जात असताना क्रुझर कार MH26V 2356 अगदी सेनेस्टाईल पाठलाग करून PVR चौक ते छत्रपती चौकाकडे जाणाऱ्या रोडवर लवजी साळवे चौकात खाडगाव स्मशानभूमीपासून जवळच इर्टिका गाडीच्या समोर क्रुझर गाडी आडवी लावून आपल्या गाडीला कट का मारला म्हणून वाद घालायला सुरुवात केली. या वादावादीमध्ये दोघांनी खाली उतरून अगोदरच खाली उतरलेल्या अनमोल केवटे यांच्यावर आणि त्याची मैत्रीण असलेल्या सोनाली सुखदेव भोसले या तरुणीवर धारदार शस्त्राने हल्ला चढवला. घटनास्थळी दोघे रक्ताच्या थरात पडलेले होते. योगायोगाने त्याच दरम्यान प्रदीप पाटील खंडापूरकर हे तेथून जात असताना त्यांनी तातडीने त्यांना रुग्णालयात पोहोचवण्याचा प्रयत्न केला. मात्र रुग्णालयात पोहोचेपर्यंत अनमोल केवटे यांची प्राणज्योत मालवली होती. सोनाली भोसले यांच्यावर लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान संबंधित क्रुझर गाडीचा तपास घेण्यात पोलिसांना यश आले असून हल्लेखोर हे रेणापूर तालुक्यातील असल्याचे निष्पन्न झाले होते. दरम्यान लगेच एका संशयितास अटकही करून वाहन जप्त केले होते. या संदर्भात पोलिसांनी अधिक माहिती मिळवायला सुरुवात केली तेव्हा अनमोल केवटे हा सोलापूर जिल्ह्यामध्ये माहितीच्या अधिकाराच्या माध्यमातून अनेक कर्मचारी आणि संस्थाचालकांना हैराण करत होता. इतकेच नाही तर त्याच्यावर खंडणी मागितल्यासारखे गंभीर स्वरूपाचे 5 गुन्हेही दाखल होते. त्यास सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले होते. मात्र या हद्दपारच्या आदेशाला डावलून तो फिरत होता. पोलिसांच्या रेकॉर्डप्रमाणे अनमोल केवटे याची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची असल्याचेही सांगितले जात आहे. दिनांक 17 सप्टेंबर रोजी अनमोल केवटे आणि सोनाली भोसले
हे दोघे सोलापूर येथून दुपारी 3 वाजता लातूरकडे निघालेले होते. लातूर येथील पीवार चौकानजीकच्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये ते सहभागी झालेले होते. रात्रीच्या वेळी ते परत सोलापूरला जात असताना अत्यंत थरारक आणि एखाद्या हिंदी चित्रपटाला शोभेल अशा पद्धतीने एका गाडीने अचानक त्यांचा पाठलाग करून आमच्या गाडीला कट का मारला अशा पद्धतीची चौकशी करत गाडीतून आलेल्यांनी त्यांच्या जवळच्या धारदार चाकूने अनमोल केवटे यांच्या मानेवर आणि गळ्यावर जबर वार केले. तसेच त्याच्या मैत्रिणीच्या छातीत 3 आणि पाठीवर 2 ठिकाणी चाकूने भोसकले. ते दोघेही रक्ताच्या थाळ्यात पडलेले होते. गंभीर स्वरूपाचे जखम झाल्यामुळे अनमोलला वाचवता आले नाही. मात्र वेळीच वैद्यकीय मदत मिळाल्यामुळे सोनाली भोसले यांना वाचवण्यात यश आले. मयत अनमोल केवटे हा सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा पदाधिकारी असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे सुरुवातीला या खुनाच्या संदर्भात वेगवेगळ्या वावड्या उठल्या होत्या. पोलिसांनाही संभ्रम निर्माण झालेला होता. या प्रकरणातील फिर्यादी तथा अनमोल केवटे यांच्या इर्टिका गाडीचा ड्रायव्हर नवनाथ लक्ष्मण धाकपाडे राहणार खडक गल्ली बाळे सोलापूर याच्या सांगण्यानुसार गाडीतून आलेल्या लोकांनी आमच्या गाडीला कट का मारला असे विचारत मारहाण केल्याचे सांगितले. नवनाथ धाकपाडे यांच्या फिर्यादीवरूनच पोलीस ठाणे शिवाजीनगर येथे गुन्हा रजिस्टर नंबर 376/2025 कलम 103(1), 109(1), 126(2), 352, 35 भारतीय न्याय संहिता अन्वये चौघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. अत्यंत गंभीर स्वरूपाचा खून झाल्याची चर्चा लातूर शहरात पसरली होती. तसेच मयत व्यक्ती हा राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असल्याचे चर्चेत आल्याने वेगवेगळ्या पथकाची निर्मिती करण्यात आली. लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण, लातूर शहराचे उपविभागीय पोलीस अधिकारी समिंदर सिंह साळवे यांनी तातडीने जिल्ह्यातील कर्तबगार पोलीस अधिकाऱ्यांना सोबत घेऊन वेगवेगळी पथके निर्माण केली. ज्यामध्ये प्राधान्याने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर, तसेच शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिलीप सागर, रेणापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक डोके, सदानंद भुजबळ, पोलीस उपनिरीक्षक राजाभाऊ घाडगे व इतर सहाय्यकांची वेगवेगळी पथके स्थापन करून तपासाला गती देण्याच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले होते. या वेगवेगळ्या पथकाने क्रुझर जीपची माहिती घेऊन संशयित आरोपी शुभम जयपाल पतंगे आणि वैभव स्वामी यांना तातडीने अटक केली. त्यानंतर या प्रकरणातील मुख्य आरोपी दुसरे असल्याचे त्या आरोपींनी सांगितले. त्यावरून दुसऱ्या टप्प्यात लातूर, धाराशिव, बीड, नांदेड, छत्रपती संभाजीनगर अशा वेगवेगळ्या जिल्ह्यातून ही पथके जाऊन संशयित आरोपी विष्णू उर्फ संदीप शिवाजी मामडगे आणि मंथन चंद्रकांत मामडगे यांना अटक केली. या आरोपींची ही गुन्हेगारी स्वरूपाची पार्श्वभूमी असल्याची चर्चा आहे. सर्वत्र रक्ताचा सडाच पडलेला होता. लातूर येथील पीवार चौक ते छत्रपती चौकाकडे जाणाऱ्या रोडवर लहुजी साळवे चौकात खाडगाव स्मशानभूमीच्या जवळ घटनास्थळाजवळ रस्त्याच्या बाजूला रक्ताचा सडाच पडलेला होता. अगदी दुसऱ्या दिवशी देखील रस्त्यावर मोठ्या प्रमाणामध्ये रक्ताचे डाग दिसून येत होते. जणू ते एखादे प्रदर्शनीय स्थळ असावे तशा पद्धतीने लोक घोळका करून त्या ठिकाणी पाहत होते आणि वेगवेगळी चर्चा करत होते. त्यामुळे या प्रकरणाची चर्चा जिल्हाभर मोठ्या गतीने होत होती. या खून प्रकरणामुळे सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. बुधवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास सोनाली भोसलेची आई मीना भोसले यांनी सोनालीला फोन केला होता. आपण लातूरला जात आहोत एवढेच तिने सांगितले होते. तेव्हा तू जाऊ नकोस, तुझ्या मुलीला ताप आलेला आहे असे सांगितले. तरीही न ऐकता ती लातूरला गेली. रात्री 1 वाजण्याच्या सुमारास आमच्या गावच्या माजी सरपंचाने फोन करून सांगितले की तुमच्या मुलीला चाकूने मारलेले आहे. साधारणतः 1:30 वाजण्याच्या सुमारास मिळेल त्या वाहनाने आम्ही लातूर गाठले. लातूरमध्ये कोणी ओळखीचे नव्हते. काय करावे हा प्रश्न होता. मी मूळची मंद्रुप तालुका दक्षिण सोलापूर येथील रहिवासी आहे. पती गाडी चालवून उपजीविका भागवतात. मला 3 मुले आणि 1 मुलगा. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच सोनालीने घरातून निघून जाऊन प्रेमविवाह केलेला होता. तिला 1 मुलगी झाली. त्यानंतर काही कालावधीनंतर नवऱ्याने तिला
नांदवण्यास नकार दिला. आता तिची मुलगी 9 वर्षाची आहे. ती आपल्याकडेच असते. ती आजारी असल्यामुळे आपण सोनालीला लातूरला जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केल्याचे मीना भोसले यांनी सांगितले आहे. या घटनेमध्ये सहाय्य करणारे जे प्रदीप पाटील, बाबा खांडापूरकर यांनी जी मदत केली त्यांचे म्हणणे असे होते. भ्रष्टाचार निर्मूलन समितीचा कार्यकर्ता मेळावा बुधवारी झाला. कार्यकर्त्यांच्या निवासाची सोय भक्तिशक्ती मंगल कार्यालय आणि रुक्मिणी मंगल कार्यालयात करण्यात आली होती. एका मंगल कार्यालयाचा वॉचमन गेट उघडत नसल्यामुळे मी तिकडे निघालो होतो. तेव्हा वाटेत हे दोघे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. त्यावेळी एक क्रुझर गाडी PVRच्या दिशेने सुसाट गेली. आम्ही MIDC पोलिसांना फोन केला आणि जीपचा पाठलागही केला, परंतु ती सापडली नाही. मी जखमींना गाडीत टाकून तातडीने रुग्णालयात नेले. मात्र रुग्णालयात पोहोचेपर्यंत अनमोल मयत झाला होता. कार्यकर्त्यांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी आणि दिशा देण्यासाठी अशा मेळाव्यांची गरज असते, असे प्रदीप पाटील यांचे म्हणणे होते.